संघांनी एक एक सामना जिंकलाय आणि जो जिंकेल या मॅच मध्ये तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल। दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। स्ट्राइक एंड वरती महेश आणि नॉन स्ट्राइक एंडला जर पाहिलं तर आपण मोहन ही जोडी, तर गोलंदाजी मार्क वरती मुजम्मिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे। डीजे थांबव। मॅचला सुरुवात, पहिला व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे। धावसंख्येची एक्स्ट्राची धाव फलकावरती पाहायला मिळते। 5 षटकांचा सामना 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक संपवायचे आहेत। मुजम्मिल गोलंदाजी मार्कवरती मागील मॅच मध्ये मुजम्मिलने देखील अगदी 3 धावांचं षटक पॉवर प्लेच हाताळलं होतं आणि 2 विकेट घेतल्या होत्या। तो आता गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय, परंतु महेश मागील मॅच मध्ये काही मोठी कामगिरी करता आली नाहीये, परंतु आता करावी लागेल। हा बॉल देखील बॅटची कडा घेतली, चेंडू मागे फाईन लेगच्या दिशेने मार्ग सोडत असताना पाहायला मिळतोय। एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तू मय करतायत। होय की नाही हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि तिकडे मात्र धाव पूर्ण झाली नाही, कोणती धाव आली नाहीये। डॉट बॉल आला, एक सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागते। पहिल्या बॉलवरती व्हाईट बॉल, त्याच्यानंतर एक सिंगल, अशा 2 धावा धाव फलकावरती 1 बॉल आणि 2 हे समीकरण पाहायला मिळते। चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल हा देखील, कारण दोन्ही संघांकडे देखील तेवढाच आता कॉन्फिडन्स आहे आणि दोन्ही टीमने पहिली मॅच अगदी रुबाबदारपणे जिंकली आहे। परंतु आपण पाहिला फेअरलेस फिनिक्स हा संघ थोडासा 2 षटकामध्ये मागील मॅचमध्ये चाचपडत होता, परंतु नंतर जितूने जी काय बॅटिंग केली तिकडे मात्र चांगला प्रवास राहिला। चेंडू हवेत आहे, मोहन याच्या बॅटमधून फटका आला, चेंडू तिकडे मात्र पकडला जातोय जेल आणि संपतोय आता फलंदाज मोहनचा खेळ। पहिला धक्का बसतोय टीम फेअरलेस फिनिक्स या संघाला। पहिला धक्का फेअरलेस फिनिक्स टीमला बसतोय। पहिली विकेट आली आहे, मोहन मात्र बाद झालेत, कोणतीही धावसंख्या त्यांनी केली नाहीये। 2 या धावसंख्येवरती हा पहिला धक्का या ठिकाणी देण्यात आलाय। मुजम्मिलला विकेट मिळते। मुजम्मिलने चांगली गोलंदाजी मागील मॅच मध्ये देखील केली होती। सगळ्याच मॅचेस आपण पाहिल्या तर शेवटच्या षटकापर्यंत गेल्या, शेवटच्या बॉल पर्यंत रंगल्या आणि या अगोदरचा सामना देखील तसाच पाहायला मिळाला। बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, तिथं मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाईल। डॉट बॉल। हार्दिकने चांगली बॅटिंग मागील मॅच मध्ये जरूर केली, सुरुवात त्याने करून दिली होती। रोहितने देखील एक षटकार मारला, परंतु रोहित सुतार बाद झाल्यानंतर हार्दिकने सूत्र हाती घेतली, हार्दिक बाद झाला, त्याच्यानंतर संकेत यांनी सूत्र हाती घेतली, त्यांनी सामना फिनिश केला होता। चांगली मॅच पाहायला मिळाली मागील मॅच, 79 धावांचा पाठलाग झाला। जोरात फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला होता, या ठिकाणी बॅटची कडा घेतली, विकेटचं पतन होतंय, आणखीन एक विकेट मिळतीये। मुजम्मिलची गोलंदाजी आवडली आहे, नक्कीच चांगली तो गोलंदाजी करतोय, विकेट टेकर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याने विकेट प्राप्त केली आहे। नंतर संकेत यांनी आता मात्र जितू जातोय, मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतोय। त्याच्या बॅटमधून देखील 46 धावा आल्या होत्या। संघाला 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता असताना जितू मैदानात दाखल झाला आणि एकेरी धावा दुहेरी धावा त्याने घेतल्या नाही, षटकार चौकार मारले आणि मॅच संघाला जिंकून दिली होती। तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय जितू। 25 नंबरची जर्सी परिधान करून जितू एक शांत संयमी म्हणून पाहायला मिळाला होता, परंतु या मॅच मध्ये आता जर पाहिलं तर 2 विकेट गेल्यात आणि संघाची धावसंख्या केवळ ती 2 आहे, म्हणजे बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतोय। 5 षटकांचा हा देखील सामना आहे। चला 25 मिनिटं, प्रकाश विनंती असणारे 25 मिनिटांमध्ये 5 षटकं झाली पाहिजे। जितू आपल्याला देखील विनंती असणारे, कारण याच्यानंतर एक शेवटची मॅच आपल्याला खेळवायची आहे आणि शेवटचा बॉल या षटकातील। चला दोन्ही टीम विनंती असणार सहकार्य करा, कारण वेळेचं बंधन आहे, वेळ कमी आहे। स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, लास्ट बॉल आहे, 1 बॉल 2 बॉल बाकी आहे, 2 सॉरी चुकीची दुरुस्ती, 2 बॉल बाकी आहेत। स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचं हे क्रीडांगण कांदिवलीतील ऐतिहासिक क्रीडांगण, बरेचसे खेळाडू या मैदानामधून घडले, ॲथलेटिक्समध्ये देखील जाताना पाहायला मिळाले, कबड्डी देखील तेवढीच या मैदानामध्ये आपण पाहतो। आजूबाजूला देखील गव्हर्नमेंट कॉम्प्लेक्स आहे क्रीडांगण आणि त्यामध्ये आपल्याला दिलेली संधी या स्पर्धेसाठी बाणडोंगरी प्रीमियर लीग
फुलटॉस बॉल होता वरती, मात्र जर पाहिलं तर बॅटच्या स्टिकरला लागतोय. तिकडे क्षेत्ररक्षक पॉइंटला चेंडू अडवतोय, फेकतोय. एक सिंगल घेण्यात आली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील पुढे जाईल. जितूला मात्र या मॅचमध्ये बॅटिंग करण्याची आवश्यकता आहे. ज्याने मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये खेळत असताना जिंकून दिला होता सामना, तोच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याच्या जोडीला महेश. पुढचा बॉल, या बॉलवरती देखील फटका येतोय. समोरच्या दिशेने खेळायचं होतं, तिकडे विपुल आलेत आणि कॅच देखील पकडली आहे. चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी, चांगली बॉलिंग या टीमची आपल्याला पहिल्या मॅच मध्ये देखील आणि आता देखील पाहायला मिळते. महेश बाद. तशीच कामगिरी त्याची राहिली आहे. चांगली बॉलिंग केली आहे. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय सिद्धेश. सिद्धेशने मागील मॅचमध्ये पहिल्या मॅचचं पॉवर प्लेचं षटक सिद्धेशने हाताळलं होतं. सॉरी, 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि विकेट त्याला देखील मिळाली होती. परंतु आता काहीसा बदलाव करण्यात आला होता. मुजम्मिलचं षटक टाकून घेतलं त्याने, 3 धावा आणि 3 विकेट. आता मात्र सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. जितू स्ट्राईक एंड वरती आहे. या बॉलवरती फटका, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. समोर फटका जितूच्या बॅटमधून, ब्रँडेड स्ट्रोक, 6 सिक्सर. तर नक्कीच एक शांत आणि संयमी बॅटिंग करतोय. मागील मॅचमध्ये देखील तशाच पद्धतीने सामना फिनिश केला होता. आता देखील थोडासा शांत खेळतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. खोलात टाकलेला बॉल, ड्राईव्ह केला, वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतली, विकेट किपर कोणतीही चुकी करत नाहीये आणि त्याने झेल टिपलाय. पंचांनी बोट आकाशाकडे केला आणि गोलंदाज जितूची लगेचच खोलात टाकलेला बॉल वेगाने टाकला, बॅटची कडा घेतली, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला. प्रकाशननी कोणतीही चुकी केली नाहीये. संघाची धावसंख्या झाली ती जर पाहिलं तर 9 वरती 4 विकेट ज्या मात्र पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. फेअरलेस फिनिक्स नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॅटची कडा घेतली, गलीमध्ये चेंडू स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये देखील काही बॉल स्टॉप केले, आता देखील बॉल गेला तो देखील अडवला. एक सिंगल घेतली.
दोन्ही बॅटर्स आपण पाहतोय. अनुप स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडला विवेक. सिद्धेश देखील चांगला मारा त्यांचा पाहायला मिळतोय. टिचून मारा ते देखील करतायत आखूट टप्प्यावरती गोलंदाजी. तसेच जर पाहिलं तर फुलर लेनचे बॉल हा देखील खोलात टाकलेला, ड्राईव्ह केलाय. शॉट स्वीपर कव्हर मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तर सिंगल घेण्यात आली आहे. आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील पुढे. असं वाटलं जितू मैदानाच्या आतमध्ये थांबले तर नक्कीच एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली जाऊ शकते, परंतु मस्टँग मुजीशिन हा संघ देखील काही कमी नाही आहे. त्यांनी देखील पहिला सामना अगदी 38 धावांवरती समोरील टीमला रोखलं होतं आणि 39 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पार केला होता. पुढे आले सरळ, मात्र इथं मात्र जर कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडूला खेळलं आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. या बॉलवरती धावा आल्या त्या 4 चौकार. विवेकच्या बॅटमधून या 4 धावा आल्यात. महत्वाच्या धावा इथं आणि त्या धावा येणं आवश्यकता होती. ती धावसंख्या येत असताना पाहायला मिळते. आणखीन एक बॅकफुटला गेले, कट केला, पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय, परंतु बॉल मात्र तिकडे थांबणार नाहीये. बॉल अडवलाय तिकडे वाटतंय, परंतु पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. बॉल जर मात्र पाहिला तर बॉलशी खेळतायत आणि बॉल सीमारेषा देखील पार गेला. 4 आल्या चौकार. एकोणीस धावा धाव फलकावरती आणि 4 विकेट. दोन ओव्हर झाल्यात. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती 19. विवेक आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती हल्ला केलाय, बॉलला पाठवलाय बाउंड्री पलीकडे. येतो या षटकार 6. सार्थक बॉलिंगसाठी आणि त्याच्यावरती हल्ला चढवलाय पहिल्याच बॉलवरती. हा देखील बॅकफुटला जाऊन कव्हरला खेळला, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. 1 बाउन्स, एक टप्पा घेत सीमारेषा ओलांडतोय. 4 चौकार. संघाची धावसंख्या जर पाहिली तर या 4 धावांनी देखील पुढे जाते. अगदी वेगाने आता धावसंख्या पुढे जाते 29 आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ आपण जर पाहिलं तर 3 धावा होत्या. मुजम्मिलला 3 धावांचं षटक टाकलं होतं, परंतु नंतरच्या षटकामध्ये 16 आल्या आणि या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा खर्च केल्यात. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अनुप यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. पुढचा बॉल हा देखील बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने ढकललाय. क्षेत्ररक्षक फरहान त्या दिशेने जातोय, त्या दिशेने मार्गस्थ होतोय. एक सिंगल मिळेल. मागील मॅचमध्ये फरहानने देखील चांगली फिल्डिंग केली होती. 2 झेल टिपले होते आणि महत्त्वाच्या कॅचेस त्याने पकडल्या होत्या.
त्याच्या हातामध्ये हा चेंडू आता जातोय. एक सिंगल घेतली गेली, स्ट्राईक रोटेटेड होतीये. विवेक याच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण पाहिलाय. पुढचा बॉल शफल झाले जास्तीचे. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला खेळलं. दोन खेळाडून चेंडूचा पाठलाग करताय. गॅप मध्ये खेळलाय. बॉल थांबत नाहीये. बॉल निघून जातोय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार. दुनिया 4 धावा. भागीदारी कुठेतरी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून अनूप आणि आपण जर त्याच्या जोडीला पाहिलं तर विवेक यांची भागीदारी होत असताना पाहायला मिळते. पहिले 4 विकेट गेल्यात. कुठेतरी संघ बॅकफुटवरती थांबला होता, सापडला होता. त्यातून बाहेर निघण्याची क्षमता या दोन खेळाडूंमध्ये आहे आणि तेच केले आता या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या 4 न पुढे घेऊन गेलाय 34 आकड्यावरती. चांगली बॅटिंग करतायत दोनही फलंदाज. पुढे सरसावलेत. फटका खेळलाय कव्हरला. क्षेत्ररक्षक फरहान त्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा, परंतु आता चुकी केली आहे. चुकीच्या दिशेने थ्रो केला. एक शॉट आहे म्हणजे एकच धाव जी मात्र मिळणार आहे. फरहानने मागील मॅच मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, चांगली फिल्डिंग केली होती, परंतु आता थोडीशी हाताला दुखापत जरूर झाली असावी, त्यामुळेच की काय थ्रो थोडासा बाजूला फेकला. एक धाव घेतली. 2 धावा घेतल्या होत्या. एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय कारण एक धाव शॉट काढली आहे. पुढचा बॉल चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल पण ज्यांनी घोषित केला. एक्स्ट्राची धाव फलकावरती जोडली जाते. सुबोध गडसी सर आणि प्रदीप शिंदे सर यांना पंतांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. परंतु सार्थकचं हे षटक बॅटना ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक बॉलवरती आले. झेल टिपला. आणखीन एका विकेटचं बटन या ठिकाणी बसतंय. ते फेअरलेस फिनिक्स या टीमला धक्का बसतोय. विवेक बाद. संघाची धावसंख्या झाली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धाव फलकावरती आहेत. 36. 36 ला 5. अनूपने देखील चांगली बॅटिंग केली. डाव सावरण्याचा प्रयत्न केला. विवेक देखील साथ देत होते, परंतु विवेक चढसर दूर केला. आता गोलंदाजी मार्क वरती सुबोध. चौथं षटक घेऊन सुबोध दाखल होत आहेत. चला घाई करायची थोडीशी. पहिलाच बॉल स्क्वेअर कट केलाय. चांगली बॅटिंग करतायत. हा देखील बॉल जर पाहिला तर सीमारेषा पलीकडे पाठवलाय. हा येतोय षटकार 6 धावांसाठी. षटकार. अनूप काय बॅटिंग करतायत. अगदी बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट पाहायला मिळाला. पॉइंट कव्हर पॉइंटच्या दिशेने फटकेबाजी त्यांची चालू आहे आणि अनूप यांनी
जर पाहिलं तर हा बॉल देखील जर पाहिला तर चांगला फटकवला आणि 6 धावा वसूल केल्या. बेचाळीस धावा धाव फलकावरती 42. खोलात टाकलेला बॉल उडवलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे विपुल. कोणतीही चुकी होणार नाहीये तिकडे परतावं लागेल विपुल. इथे मात्र जर पाहिलं तर फलंदाज बाद होतोय 7वा. सहा खेळाडू बाद झालेत. पहिल्या बॉलवरती जो षटकार ठोकला त्याच्यानंतर बाद झाले अनूप. आणि आता नवीन बॅटर अमित. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. ज्या बॉलवरती धावा बनवण्याचा प्रयत्न असणारे तर फिल्डिंग करणारा संघ मस्टँग मॅजिशियन या संघ देखील म्हणत असेल की कमी धावांमध्ये रोखूया, परंतु चांगली फटकेबाजी केली. ज्या वेळेला जितू बाद झाले त्यावेळेला अनूप यांनी सूत्र हाती घेतली, विवेक यांनी सूत्र हाती घेतली. एका चांगल्या धावसंख्येला हॅलो हॅलो एक सिंगल घेतली. 43 धावा धाव फलकावरती आहेत 43. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. एक धाव पुन्हा एकदा आता मात्र कमबॅक करतोय सुबोध. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्याच्यानंतर एक विकेट घेतली त्यांनी. 2 सिंगल खर्च केले आणि 8 धावा 4 बॉलमध्ये खर्च केल्यात. संघाची धावसंख्या 44. मागील मॅच मध्ये पहा 79 धावांचा पाठलाग झाला आणि शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगत आणि तुळशीचा पाहायला मिळाला होता. हा ड्राईव्ह केला, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक विपुल चेंडूवरती वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग. दुबईवरून देखील विपुल वेगाने आले कारण आजच्या दिवसामध्ये मॅच होती त्यांची. काल दुबईला होते, पुन्हा आज सकाळी या ठिकाणी दाखल झाले. आपल्या विभागाची स्पर्धा खेळायची आणि बाणडोंगरी प्रीमियर लीग स्पर्धा खेळायची. परवा आठवू आहे. फटका फसला या ठिकाणी. लॉंग ऑफला खेळाडू आहे तैनात. झेल होणार का आणि झालाय देखील. वा, गुड कॅच ऑफ द क्वालिटी. चांगला झेल. चार षटकांचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर 7 खेळाडू बाद झालेत आणि धावसंख्या आहे ती 45. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी डेअरडेव्हिल ड्रॅगन आणि रोअरिंग टायगर्स. चला टॉस साठी आपण सज्ज राहा. त्यानंतरचा सामना असणार आहे 45. शेवटचं षटक घेऊन अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखल होत आहेत चिनू राजपूत. राजेश राजपूत उर्फ चिनू. मागील मॅच मध्ये देखील राजेश यांनी चांगली गोलंदाजी केली होती. चला सुरुवात करायची आहे. एक वेगळी शैली गोलंदाज राजेश राजपूत यांची पाहायला मिळते. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय, कट होतोय. कटरचा वापर या ठिकाणी करतायत राजेश. चिनू मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल, पहिलाच बॉल डॉट आलाय, निर्धाव स्वरूपाचा आलाय आणि विकेट किपर प्रकाश यांच्या दिशेने जातोय बॉल. लास्ट 5 बॉल बाकी अजूनही.
धावसंख्या स्थिरावली आहे 45 या आकड्यावरती. इथं मात्र पण बॅटची कडा घेतली, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आले, तिकडे धावबादची संधी होती आणि धावबादची विकेट आली आहे. सुनील निकम या ठिकाणी बाद, 8वा गडी बाद. दाखल होईल. 8 खेळाडू बाद झालेत. 10व्या क्रमांकावरती हा खेळाडू बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही ना पाहायला मिळते. चिनू चांगली गोलंदाजी करतायत पहा. राजेश उर्फ चिनू या नावाने ओळखले जातात. बराचसा अनुभव त्यांच्याकडे आहे, एक लिजेंड खेळाडू म्हणून देखील. परंतु विभागासाठी आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही प्रीमियर लीग स्पर्धा बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन BCA यांचं हे दिमागदार आयोजन आणि दैदिप्यमान आयोजन आणि ऐतिहासिक क्रीडांगणावरती अशी स्पर्धा भरवणं सोपी गोष्ट नाहीये. परंतु या 8व्या पर्वामध्ये हे आयोजन पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल पहा, वा पुन्हा एकदा कट करतायत बॉलला. गुडले स्पॉट वरतून चेंडू टप्पा घेत बाहेर निघतोय, वळण घेतोय, डॉट चेंडू. 4 बॉल वरती अजून एकही धाव खर्च केलेली नाहीये. वा 2 बॉल बाकी आहेत अजूनही शेवटचे. कोलात टाकलेला बॉल डीप मिड विकेटच्या दिशेने खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. चला टॉस साठी डेअर डेव्हिल ड्रॅगन आणि रोरिंग टायगर्स. संघाची संख्या झाली ती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 48 विजयासाठी करायचे त्या 49 धावा. चला टॉस साठी या डेअर डेव्हिल ड्रॅगन आणि रोरिंग टायगर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी डेअर डेव्हिल घ्यायचंय.
आम्ही फिल्डिंग करू. रोहित, मगाचपासून मी पाहतोय की जेवढे पण टॉस विनर्स आहेत सगळे कॅप्टन्स फिल्डिंगच घेतात. त्याच्या मागे काही स्ट्रॅटेजी आहे का आपली? स्ट्रॅटेजी असं काय नाही, पण चेस करायला थोडं इझी पडतं म्हणून थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायला भेटतं ते, म्हणून आम्ही चेसिंग करतो. सुखबीर, आपका अभी बैटिंग, आपका कुछ अलग स्ट्रैटेजी है क्या इसके बारे में? बैटिंग के लिए कुछ अलग स्ट्रैटेजी है क्या आपके पास? स्ट्रैटेजी सेम रहेगी जैसा पिछले मैच में थी वैसी. जीतने के लिए क्या कोशिश करेंगे? रन मारना है और क्या. धन्यवाद. दोन्ही कॅप्टन्सचे खूप खूप आभार. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आणि किरण दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये अगदी जर पाहिलं तर मामा, डीजे वाले मामा, डीजे वाले मामा, आवाज द्या ना थोडा. 49 धावांचा टार्गेट आहे. पुढचा सामना डेअरडेव्हिल ड्रॅगन विरुद्ध रोरिंग टायगर. हॅलो, टॉस जिंकलाय रोरिंग टायगर्स या टीम आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर डेअरडेव्हिल ड्रॅगन हा संघ बॅटिंग करेल. चला, परंतु हा डाव महत्वाचा आहे. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 बॉल आणि 49. त्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये लेट्स प्ले. चला, दुसऱ्या डावाला सुरुवात करूया. खेळायला सुरुवात होतीये. ही जोडी दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्क वरती देखील गोलंदाज आपण पाहतोय विवेक. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. 49 पाठलाग करायचा आणि त्यामध्ये तुम्ही अशा धावा जर बहाल केल्या तर समोरील संघाच्या फायद्याच्या ठरणार हे नक्की मात्र असणार आहे. या धावा रोखायच्या असतील तर तुम्हाला विकेट काढावे लागतील आणि डॉट बॉल घ्यावे लागतील. वेगाने केलाय. बॅकफुटला गेले. कव्हरच्या दिशेने पॉइंटला, कव्हर पॉइंटच्या मधोमध चेंडूला पाठवलं सीमारेच्या पलीकडे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. येईला चौकार. चांगली सुरुवात केली आहे. किरण आणि मोहन मोहन आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमेश याच्या बॅट मधून या 4 धावा. नॉन स्ट्राईक एंडला किरण. प्रथमेश मागील मॅच मध्ये थोडेसे बाद झाले होते, परंतु आता देखील जर पाहिलं तर बॅटची कडा घेतली आहे. चेंडू हवेत होता बराच काळ. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले नाहीयेत. एक सिंगल घेतली लगेच. हेच करावं लागेल तुम्हाला. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. किरणकडे देखील क्षमता आहे. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 30-6 या आकड्यावरती. 2 बॉल आणि 6 हे किरण पहिल्या या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. परंतु आता स्ट्राईक एंडला किरण पुढे आले. बॅटची कडा घेतली. चेंडू हवेत आहे. झेल होणार का पाहावं लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद होतोय. किरण आउट. विपुल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी विपुलने मागील मॅच मध्ये गोलंदाजी चांगली केली होती. बॅटिंग चांगली केली होती. मॅच जिंकून दिली होती टीमला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतला होता. दुबई ते मुंबई हे अंतर कापून मी का आलोय मात्र दाखवले त्याने. पहिल्या मॅच मध्ये ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल होत असतात दरवर्षी. बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बाणडोंगरी प्रीमियर लीग 2025 हे 8वं पर्व खेळण्यासाठी दाखल झाले आणि पहिलाच बॉल जागा बनवली आणि पाठवलं सीमारेषा पलीकडे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. 4 चौकार.
नाही नाही चालू नाही द्या, फक्त चौकार षटकार गेल्यावर आणि थँक्यू बोलल्यावरती बंद करा. बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघला, परंतु विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉल. हा चेंडू निर्धावालाय. धावसंख्या स्थिरावली 10 वरती. जी धावसंख्या पाहिजे होती पहिल्या षटकामध्ये ती आली आहे. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, परंतु बॉल खाली राहिला. पुन्हा एकदा डॉट आला. लगातार डॉट आलाय. 2 चेंडू लगातारचे डॉट आल्यानंतर षटकाची समाप्ती झाली. पहिल्या ओव्हर नंतर 10 एक बाद 10 धावा फलकावरती. बाणडोंगरी प्रीमियर लीग BCA ची स्थापना झाली त्यावेळेला आपण जर पाहिलं तर 8 स्पर्धा एका वर्षामध्ये करण्याचा कारनामा देखील या BCA च्या माध्यमातून केला तर करण्यात आलाय. बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आलाय. त्यापैकी ही 8व्या पर्वातील स्पर्धा बाणडोंगरी प्रीमियर लीग. सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम या असोसिएशनच्या माध्यमातून आणि BCA च्या माध्यमातून होतं. आणि यावर्षी देखील लहान मुलांना देखील संधी देण्यात आली होती. आकर्षक किट आपण दरवर्षी पाहतो, तसेच आकर्षक ट्रॉफी देखील पाहतो. प्रत्येक एका विभागातील प्रीमियर लीग IPL आलं आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर प्रीमियर लीग होत गेल्या. गल्लीबोळामध्ये आता सध्याच्या घडीला प्रीमियर लीगचा बोलबाला चालू आहे. एखादी मॅच खेळतात आणि घरी जातात असं काही ठेवलं नाहीये. प्रत्येक टीमला संधी देण्यात येते आणि हेच प्रीमियर लीगचा फायदा असतो की प्रत्येकाला खेळता आलं पाहिजे, प्रत्येकाला मॅच मध्ये खेळायला संधी मिळाली पाहिजे. आणि एक मॅच खेळून बसायचं नाही किंवा घरी जायचं नाही. उद्या देखील तुम्हाला खेळायचे. आज देखील 2 ते 3 मॅच खेळायला भेटतात. संघ मालक असतात, त्यामध्ये कर्णधार असतात आणि खेळाडूंचा लिलाव होतो, म्हणजे ऑक्शन देखील केलं जातं. आता सध्याच्या घडीला ही परिस्थिती आहे. टेनिस बॉल क्रिकेट देखील सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर अगदी त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या लेवलला जाऊन बसलंय. IPLच्या लेवलला जाऊन बसलंय. ISPL स्पर्धा आपण पाहतो, इंडियन प्रीमियर लीग. चला थोडासा वेळ वाचवा. वेळ वाचवणं आवश्यक आहे. जितू करण्यानंतर अजून एक मॅच कव्हर करायची आपल्याला. वेळ कमी, अत्यंत वेळ कमी आहे. बॉलिंग साठी अनूप. परंतु धाव फलकावरती 10 आहेत. 49 बनवायच्या त्या. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला चांगला फटका या ठिकाणी ठोकलाय प्रथमेशने. 6 सिक्सर. प्रथमेश आपण पाहतोय प्रथमेशच्या बॅट मधून या 6 धावा आल्यात. सुरुवात चांगली केली. गोलंदाजाचं स्वागत केलंय. अनूपचं स्वागत या षटकाराने केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असंच म्हणत हे स्वागत करण्यात आलंय. आता मात्र वेगवान. आता कमबॅक केले. आता बॅटची कडा घेतली. स्वतः खेळपट्टी सोडतोय प्रथमेश आणि विकेटचं पतन. पहिली विकेट मिळते या षटकामध्ये अनूपला आणि धक्का बसतोय तो दुसरा. टीम या ठिकाणी जर पाहिलं तर मस्टँग मॅजिशियन या टीमला दुसरा धक्का. दोन विकेट या ठिकाणी माघारी परतल्यात. आता प्रकाश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत आहेत. विपुल आणि प्रकाश. फिरोज मात्र नक्कीच नाराज असणार आहेत, कारण 79 धावा बनवल्या होत्या 5 षटकामध्ये. त्यांचं अर्धशतक देखील पहिलं अर्धशतक खेळणारे म्हणजेच फिरोज या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्यांच्या नावावरती राहील. परंतु संघ पराभूत झाला. संकेतने जी काय बॅटिंग केली 12 बॉल मध्ये 44 धावा ठोकल्या आणि त्याच्याच मुळे संघ जिंकला. रोरिंग टायगर्स हा संघ जिंकला. यानंतर त्यांची मॅच असणारे डेअरडेव्हिल ड्रॅगन या 2 संघादरम्यान आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे. प्रकाश आलेत बॅटिंग साठी. प्रसाद मोरे यांच्याकडून प्रकाश नाटेकर यांनी तर 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. लगेच कॅश प्राइज येईल. आडवा बॅटनं आउट साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत होता. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतायत. 1 धाव. परंतु त्यांना आता दुखापत झाली आहे. प्रकाश नाटेकर यांच्या पायाला दुखापत झाली आहे. क्रॅम्प आलाय की काय असं पाहायला लागेल. परंतु फिटनेस चांगला आहे असं म्हणतायत त्यांचे चाहते.
आणि ते सांगतायत की काही होणार नाहीये. ते या ठिकाणी पेमेंटसाठी चेक देखील घेऊन आलेत, गुगल पे देखील आहे, ATM देखील आहे असं सांगतायत आम्हाला. प्रकाश नाटेकरसाठी या 500 रुपयाचं कॅश प्राइज. ते अलाउड असले तर ठेवूया. ज्यांनी पारितोषिक लगावलं होतं ना की 500 रुपये प्रकाश नाटेकरला देणार आहे, त्यांनी स्प्रे घेऊन आलेत मैदानात. आणि आम्ही इकडे स्प्रे शोधतोय. बंटी संघाची धावसंख्या जर पाहिली तर 17. विपुल यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय, ते बॅटिंग करतायत. 49 धावांचा पाठला करायचा, 17 झाल्यात. ड्राईव्ह केला, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, लॉंग ऑन मधून एक क्षेत्ररक्षक येईल, एक सिंगल नक्कीच मिळेल तिकडे. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते. अजूनही जर पाहिलं तर 31 धावांची आवश्यकता आहे. चला नेक्स्ट मॅच साठी आपण दोन्ही टीम डेअर डेव्हिल ड्रॅगन आणि रोरिंग टायगर्स. रोरिंग टायगर्सने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि बॅटिंग साठी डेअर डेव्हिल ड्रॅगन हा संघ असेल पुढची मॅच. वेगाने टाकलेला बॉल ऑफ टिकच्या बाहेर. पंच दोन यात समांतर करतायत, कळवतायत की धाव अव्वांतर आहे. एक्स्ट्राची धाव. संघाची धावसंख्या 1 ने वधारते, पुढे जाते. सचिन बाळकृष्ण पाटील शाखा प्रमुख यांचं देखील सहकार्य या स्पर्धेला लाभलंय आणि प्रत्येकाचं सहकार्य आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच पाहतो. आडव्या बॅटनं शफल झाले प्रकाश, त्यांच्या बॅटमधून फटका आलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय, एक सिंगल घेतली जाईल. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. 20 ऑन द स्कोर कार्ड. 20 झाल्यात, अजूनही 29 ची आवश्यकता. अनुप मात्र चांगली गोलंदाजी करतायत. हा बॉल खाली राहिला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. वेगाने चेंडू विकेट कीपर कडे गेला. डॉट चेंडू आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 20. म्हणजे पहिल्या षटकात विवेकने 10 खर्च केल्या, अनुपने या षटकात 10 खर्च केल्या आणि 2 षटकां समाप्तीनंतर 20 धावा धाव फलकावरती. अठरा बॉल 29 ची आवश्यकता. यश गोलंदाजी मार्क वरती येतोय. हा देखील सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल यात मात्र शंका नाहीये.
कारण दोन्ही संघ चांगले आहेत. दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकली आहे. जो संघ पराभूत होईल त्यांना उद्या देखील संधी असणार आहे आणि जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाणारा पहिला संघ होईल. आप ट्रॅकर पुल केलाय, सक्सेसफुल देखील होईल. प्रकाशच्या बॅट मधून आज फटका आलाय. धावा मिळतील या बॉलवरती तब्बल 6. येईल हा षटकार. अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन. 6 धावा आल्या षटकाराला. प्रकाशच्या बॅट मधून हा फटका आपण पाहिला. संघाची धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 29 ची आवश्यकता होती. 18 बॉल 29 करायच्या होत्या पहिल्या बॉलवरती षटकाराला. आता 17 बॉल बाकी आहेत आणि 23 ची आवश्यकता. 17 बॉल आणि 23 हे समीकरण. या चेंडूला सन्मान दिलाय. हलक्या हाताने प्लेस केलाय. एक धाव. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय प्रकाश. षटकार आल्यानंतर एक सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली. हेच करावं लागतं कारण टार्गेट थोडं कमी आणि आपण तिकडे पोहोचतोय हे माहीत असल्यावरती कुठंतरी जास्तीची जोखीम घ्यायची नाहीये, रिस्क घ्यायची नाहीये. तेच मात्र केलं आणि एक सिंगल घेतली आणि स्ट्राईक रोटेट केली. विपुलला स्ट्राईक दिली. विपुल देखील एक आक्रमक फलंदाज आहे. मागील मॅचमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स त्यांनी केला होता. या मॅचमध्ये देखील सुरुवात चांगली केली आहे परंतु आता देखील त्याच्याकडे संधी आहे. यशला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवताय. चेंडू मात्र फेकलाय. धावबाची संधी होती परंतु तिकडे थोडंसं आपल्याला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी देखील खराब पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती एक सिंगल प्राप्त केली आहे. चुकीच्या चेंडूवरती मोठे फटके आणि चांगल्या चेंडूला सन्मान हे दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. कोणता संघ असणार आहे जो संघ सेमीफायनल मध्ये पहिला संघ जाईल? पुढचा बॉल आप ट्रॅकर होता. वेगाने टाकला. विकेट किपर अगदी क्लोज यष्टनच्या पाहायला मिळतात. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. सुनील निकम यष्टनच्या मागे चांगली कामगिरी करतायत कारण त्यांच्याकडे अनुभव आहे आणि त्याचाच फायदा ते घेत आहेत आणि टीमला देखील देत असताना पाहायला मिळतात. मागील मॅच मध्ये आपण चिन्नू यांचं षटक पाहिलं. अगदी कमी धावांचं षटक त्यांनी टाकलं होतं. केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. हे अनुभव असतो. प्रत्येक अगोदरचं क्रिकेट त्यांनी गाजवलेलं असतं. त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने खेळायचं आणि ते सध्याच्या घडीला देखील दाखवतात. बॅकफुटला गेले. इथं मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. तिकडे बॉल अडवला गेला. एक सिंगल घेतली आहे. एक धाव आली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. 29 धावा. अजूनही 20 ची आवश्यकता. 13 बॉल आणि 20 ची आवश्यकता विजयासाठी. 13 चेंडू 20 हे समीकरण. एखाद मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करू देऊ शकतो. चांगला फटका हा देखील. कटरचा वापर यश करतोय. शेवटचा बॉल देखील पाहिलं तर टप्पा पडला. गुडलेन स्पॉट परतून बाहेर निघाला. चेंडूने वळण घेतला आणि विकेट किपरचा वेध घेतला. ही खासियत यशची. कमी वयामध्ये अगदी चांगली कामगिरी करतो यश. डॉट बॉल आला. डॉट बॉलने षटकाची समाप्ती झाली आहे. 12 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि धावा बनवायच्या त्या 20. बारा चेंडू आणि 20 ची आवश्यकता. चला थोडंसं स्पीडअप घ्या. त्यांनी देखील चांगलं समालोचन केलं. भांडोंगरी प्रीमियर लीग 2025 उपस्थित सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत. तुषार मसूरकर. आपण जे भांडोंगरी क्रिकेट असोसिएशन सुरू केलं आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? डोंगरीचा उपक्रम हा आता सेकंड उपक्रम आहे. म्हणजे बोलला तर पहिला आपण स्टार्टिंगला एकदा ऑर्गनाईज केलेली आहे. आता हा सेकंड टाइम आहे आपला ऑर्गनाईज करण्याचा. याच्याबद्दल बोलण्याबाबत असं काय सांगणं आपल्याला शक्य असं परत याच्या पुढे पण आपण ऑर्गनाईज केलं जाईल. तशा पद्धतीने आपण चांगल्या सगळ्यांचं सहकार्य असतं. सगळ्या
सगळ्या मुलांचा असं चांगला प्रतिसाद असतो, त्या कारणाने आपले ऑर्गनाईज चांगल्या प्रकारे होतं. धन्यवाद तुषार साहेब. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. हाफ ट्रॅकर होता, बाउन्स थोडासा प्राप्त झाला होता, जागा बनवली, बॅकफुटला गेल्याने कट करायचा प्रयत्न जरूर केला होता. परंतु हा बॉल जर मी म्हणेल की ऑन साईडला खेळला असता तर कुठेतरी मोठा फटका आला असता, परंतु जास्तीचा बाउन्स होता. बॅटची कडा घेतली, एक सिंगल तिकडे प्राप्त झाली. 11 बॉल 19ची आवश्यकता. 11 बॉलमध्ये 19 हे समीकरण पार करायचंय. विपुल एका चौकांनीशी बॅटिंग करतायत. अद्यापही मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे त्यांना. एक मोठा फटका खेळायचा आहे, मॅच मध्ये कमबॅक केलं जाईल. हा बॉल शेरापासून थोडासा दूर ठेवताय. टप्पा पडल्यानंतर जास्तीचं वळण घेतलं, बाहेर निघाला चेंडू. विकेट कीपर कडून चुकी झाली, परंतु एक धाव जरूर आली आहे. प्रकाश यांनी एक षटकार मारला तर 500 रुपये बंटी यांच्याकडून असणार आहेत. पहा, मागाशी 3 बॉलवरती 3 षटकार मारले तर 500 होते, परंतु आता एक षटकार मारला तर 500 रुपये. आणि विकेट घेतली तर फिरोज यांच्याकडून 500 रुपये. जितू यांना कॅश प्राइज द्यावं लागेल. आप ट्रॅकर फाईन लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलं. प्रकाश नाटेकर यांच्या बॅट मधून फटका. बॉल सीमारेषा पलीकडे. 4. हा ट्रॅकर पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल आणि करावाच लागेल. 2 धावा आल्या. जितूच्या या षटकामध्ये धावा येत आहेत. आतापर्यंत जितूने 8 धावा केल्यात. संघाची धावसंख्या 37 वरती जाऊन पोहोचली आहे. 12ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत ते 8. 8 बॉल 12 हे समीकरण म्हणजे मॅचच्या दिशेने कमबॅक करतायत. मस्टँग म्युझिशियन हा संघ आपण पाहतोय. मस्टँग हा संघ मैदानात चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी आणि हा बॉल देखील जर पाहिला तर अगदी क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला आणि धावा आल्या त्या 4. परंतु ती गोलंदाजी केली नाही पाहिजे त्यांनी. नक्कीच धावा कमी होत्या आणि त्यामध्ये अशी गोलंदाजी केली तर समोरील फलंदाज नक्कीच वरचढ ठरतो आणि तोच ठरतायत प्रकाश. आता देखील विकेट कीपर कडून चुकी झाली. चेंडू मागे जातोय. धावा पाहूया किती मिळत आहे त्या बॉलवरती. बॉल तिकडे स्टॉप केली. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 1 ने पुढे गेली, जाऊन पोहोचली ती 42. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायच्या त्या 7 धावा. सोपं असं आव्हान आहे. 2 जे फलंदाज खेळत आहेत विपुल आणि प्रकाश यांच्यासाठी हे खूप माफक आव्हान आहे. 6 चेंडूत 7 धावा. परंतु क्रिकेट आहे हा. या क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही की काही होईल. परंतु गोलंदाजीसाठी सर्वात अनुभवी बाणडोंगरी क्रिकेटमधील सर्वात अनुभवी गोलंदाज सुनील निकम. बंटी यांच्याकडनं जर प्रकाश नाटेकरांनी पहिल्याच बॉलमध्ये षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. सर्वात अनुभवी बाणडोंगरी क्रिकेटमधील एक सर्वात अनुभवी व्यक्तिमत्व आहे सुनील निकम. नक्कीच अनेक अनुभवी खेळाडू आहेत, लिजेंड खेळाडू. मागील मॅच मध्ये अगोदरच्या डावामध्ये देखील जर पाहिलं तर या संघामधून चिनो हे देखील एक अनुभवी खेळाडू आहेत. त्यांनी देखील 3 धावांचं षटक टाकलं आणि विकेट देखील प्राप्त केल्या होत्या. अनुभवाच्या जोरावर आपण गोलंदाजी करत असतो, कारण की कोणता फलंदाज काय खेळतो, कशा प्रकारे खेळतो हे आपल्याला माहिती असतं.
आता 6 चेंडू 7 धावांचं आव्हान आहे. प्रकाश नाटेकर आणि सुनील निकम हे यांनी बरेच वर्ष एकत्र क्रिकेट खेळले, तर आता त्या अनुभवाच्या जोरावर सुनील निकम कोणत्या प्रकारे आखणी करतील हे बघूया. 6 बॉल 7ची आवश्यकता. सफल झाले. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडूला खेळलं, परंतु आता क्षेत्ररक्षक तडगेने तैनात करण्यात आलाय. चांगली फिल्डिंग. सुंदर क्षेत्ररक्षण अनुप यांच्याकडनं. मला वाटतं हा स्ट्राईक चेंज करायचा होता आणि प्रकाश यांना नॉन स्ट्राईक एंडला आणायचा होता, त्यामुळे असा चेंडू टाकला होता त्यांनी. बघा आता विपुल स्ट्राईकवर आल्यात तर काय करतात. 5 बॉल 6ची आवश्यकता. मॅच मध्ये काही होऊ शकतं. आपण 2 मॅच अशा पाहिल्यात की जास्तींची धावांची आवश्यकता होती, त्या झाल्यात, चेस झाल्यात. मागील मॅच मध्ये संकेतनं सामना जिंकून गेला. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर जितू त्याने देखील मॅच जिंकून दिली होती. आणि आता या मॅच मध्ये गोलंदाजी करणारे गोलंदाज सुनील निकम हे बॉलिंग करून मॅच जिंकून देत आहेत का, पाहणं महत्वाचं असणार आहेत. निश्चितच. झेल होऊ शकतो का, झेल नाही. 2 धावा घेतल्यात आणि या धावा महत्वाच्या आहेत. 2 चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली आणि 2 धावा पूर्ण केल्यात. 7ची आवश्यकता होती, आता 4ची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 4 धावा हे समीकरण. चार बॉल 4. चांगली बॅटिंग विपुलची राहिली आहे. प्रकाशची देखील चांगली बॅटिंग राहिली आहे. हा बॉल कव्हरला खेळला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. फंबल झाले आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. विजय फटका विपुल याच्या बॅट मधून. पहिला संघ जो सेमीफायनल मध्ये दाखल होतोय, मस्टँग मॅजिशियन हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय.